नमस्कार, प्रियंका नाईक धुरे किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर आमच्या इथे आज पाऊस चालू आहे. तर पावसात कांदा भजी खायची मजा काही वेगळीच असते. तर म्हणून आज आपण टेस्टी कांदा भजी कशी करायची ती बघूया. तर मी त्यासाठी हे 2 कांदे घेतलेत आणि ह्या 2 मिरच्या घेतल्यात. त्या मी आधी चिरून घेते आणि नंतर आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हा बघा, हा कांदा मी असा चिरून मोकळा करून घेतला. कांदा भाजीसाठी आपण कापताना असा आडवा कापायचा, म्हणजे तो व्यवस्थित असा मोकळा होतो. तर हा मी कांदा चिरून घेतला आहे व या 2 मिरच्या बारीक अशा चिरून घेतले. तर कांद्यामध्ये पहिलं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा मीठ टाकले. हा अर्धा टीस्पून एव्हरेस्टचा तिखट, अर्धा टीस्पून हे धना पावडर आहे, ग्रीन कोरिएंडर पावडर, ही अर्धा टीस्पून टाकून घेऊया. हे पाव टीस्पून किचन किंग मसाला. सर्व साहित्य कांद्याला असं चोळून मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हा बघा, असा कांद्याला पाणी सुटेपर्यंत असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. असं कांद्याला पाणी सुटलं पाहिजे, पाणी टाकायची गरज लागत नाही. असं पाणी सुटेपर्यंत जरा मिक्स करून घ्यायचं. आता ही मिरची कापलेली आहे ती टाकूया. 1 वाटी बेसन घेतलं आहे, ते जसं लागेल तेवढं तसं टाकून मिक्स करून घेऊया. तर हे बघा, बेसन 1 वाटी होतं, त्यातलं हे थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. मसाला थोडा मी जरा टेस्ट करून बघितलं तर मसाला जरा कमी वाटला, म्हणून मी तिखा लाल थोडा अर्धा टीस्पून परत टाकला व जरासं किंचित मीठ टाकलं. आणि आता हे आपलं मिश्रण, कांदा भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर चला आता तळायला घेऊ. तर हे बघा, गॅस पेटवून मी कढई ठेवली आहे व तेल तापत ठेवलं आहे. तेल आता तापलं आहे. तर आता भज्या सोडून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे मीडियमपेक्षा कमी ठेवायचा. आता 2-3 मिनिटांनी अशी भाजी पलटून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सर्व भाजी तळून घ्यायची. ही बघा, आमची कांदा भजी कुरकुरीत आणि मस्त टेस्टी कांदा भजी अशी तळून झालेली आहे. तर काही जण तांदळाचं पीठ टाकतात कुरकुरीत होण्यासाठी, पण जी या नुसत्या बेसनची टेस्ट आहे ना, ती तांदळाचं पीठ टाकून ती टेस्ट राहत नाही. तर म्हणून अशा पद्धतीने तुम्ही करून बघा व मला कमेंटद्वारे कळवा. माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.